चटणी भाकरीचा पैलवान, ज्या बैलाची ओळख आहे असा बाबू माने यांचा घरणिकीचा राजा हा बैल सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घरणिकी या गावातील बैल आहे. या बैलाच्या मालकाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्या बैलाला वैरण घालण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्या मालकाने त्याला चटणी भाकरी खाऊ घालून मोठा केला. एवढी वाईट परिस्थिती असूनही त्या मालकाने तो बैल विकला नाही व आज राजा त्याच्या मालकाचं नाव आणि डोंगराच्या कुशीत वसलेल्या घरणिकी गावाचं नाव मोठं करत आहे. घरणिकीचा राजा हा 5 वेळा हिंदकेसरी म्हणजेच पंचम हिंदकेसरी झाला आहे व आजही मोठ्या शर्यतीमध्ये नेहमी गुळात राहतो. राजाने हरण्या बैलासोबत पुसेगाव हिंदकेसरी मैदानात 1 नंबर करून आपल्या मालकाचं स्वप्न पूर्ण केलं व इथून राजाने मागे वळून पाहिले नाही. राजाला 1,25,00,000ची मागणी सुद्धा आली होती, पण मालकाने बैल देण्यास सक्त नकार दिला. एकेकाली फुकट द्यायला निघालेल्या बैलाला आज विक्रमी 1,25,00,000ची मागणी येत आहे. म्हणूनच घरणिकीच्या राजाला गरिबांची लक्ष्मी असे म्हणतात.